जीबीएसच्या त्रासापेक्षा मेलेलं बरं, काय आहे रुग्णांची व्यथा, असे सवाल उपस्थित होत आहेत आणि जीबीएस रुग्णाचा टाहो पुढारी न्यूजवर आपल्याला पाहायला मिळतोय। पुढारी न्यूजचा सुपर एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट आपण पाहू शकतोय। जीबीएससाठी 5 दिवस रुग्णालयामध्ये हे रुग्ण उपचार घेत होते, मात्र 4.5 लाखांचा खर्च झालाय आणि एका इंजेक्शनसाठी 20,000 रुपये मोजावे लागतात। लाखो रुपये खर्चून सुद्धा हातपाय निकामी झालेले आहेत आणि हालचाल या रुग्णाची ठप्प झाल्याचं कळतंय। लढण्याची उमेद आणायची कुठून आणि पुण्यामधील राणे कुटुंबीय असा सवाल उपस्थित करतायत। ही मुलाखत पाहताना डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही। जीबीएस रुग्णांची व्यथा पुढारी न्यूजवर आपण पाहू शकतोय। पुण्यात सध्या जीबीएस आजारानं थैमान घातलेला आहे आणि प्रत्येकाला प्रश्न पडला आहे तो जीबीएस नेमका कसा होतो, जीबीएस झाल्यानंतर तो ओळखायचा कसा, किंवा जीबीएस आजार झाल्याच्या नंतरही जेव्हा माणूस रुग्णालयातून बाहेर येतो तेव्हा नेमकी काय परिस्थिती असते। आपल्यासोबत जीबीएस ज्यांना झाला, जे रुग्णालयात काही दिवस ॲडमिट होते आणि आता घरी आलेले आहेत असे गृहस्थ आहेत। तुम्हाला माहिती होतं कधी यापूर्वी जीबीएस काय असतो? नाही, हे काहीच माहिती नव्हतं। कसं कळलं की जीबीएस असा एक आजार आहे आणि तो पुण्यात वाढतोय? हे मला स्वतःच्या डॉक्टरने सांगितलं तेव्हा कळलं, त्याच्या आधी तर काही नव्हतं। किती तारखेला तुम्हाला या रोगाबद्दल कळलं? डॉक्टरांनी कशा पद्धतीनं निदान केल्यानंतर ही गोष्ट समोर आली? ते मला 19 तारखेला हे हात हालत नव्हते, तेव्हा मग दवाखान्यात ॲडमिट झालो। मग नंतर MRI केला मेंदूचा, तेव्हा त्याच्यात नील आलं। नंतर 20 तारखेला जेव्हा आम्ही मणिपाल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो, मग तिथे त्यांनी सर्व टेस्ट केल्यावरती एक पाठीच्या मणक्यातून जेव्हा पाणी काढलं आणि ते टेस्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला हा असा असा आजार जीबीएस म्हणून आजार झालेला आहे। म्हणजे 19 तारखेला हे 10-11 वाजेपर्यंत सर्व अंग ढिलं पडलं होतं। मग ते चेक केलं तेव्हा त्याच्या आधी त्यांनी रक्ताचे रिपोर्ट वगैरे सर्व चेक केले, ते पण नील आले। मग त्या पाठीच्या मणक्यातलं पाणी काढून ते चेक केलं तेव्हा त्यांना कळलं की हे तुम्हाला पाण्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, हा असा असा आजार तुम्हाला झालेला आहे। तुम्ही पाणी पिता, कुठलं पिता? म्हणजे या सगळ्या भागाला कुठलं पाणी पुरवठा? खडकवासला धरणाचं। खडकवासला धरणातून इथे कुठे विहीर आहे, त्या विहिरीतून पाणी आमच्याकडे येतं। हे दूषित पाण्यामुळे होतं असं डॉक्टरांनी सांगितलं? हो, त्यांनी सांगितलं की हे तुम्हाला जे झालं हे दूषित पाण्यामुळे झालेलं आहे म्हणे। किती खर्च आला? तुम्ही आता रुग्णालयात किती दिवस होतात आणि किती एकूण खर्च झाला? रुग्णालयामध्ये आम्ही इथे खडकवासल्याला 2 दिवस होतो आणि मग तिथून आम्ही बाणेरला साधारण 6 दिवस ॲडमिट होतो। सर्व बाणेरचा खर्च आम्हाला 4.5 लाख रुपये लागला। अजून बारे इकडच्या हॉस्पिटलचा खर्च साधारण 20-25 हजार रुपये तो वेगळा आहे। म्हणजे साधारण 4.5 लाखापर्यंत साधारण खर्च झालेला आहे। सरकार म्हणत होतं अजूनपर्यंत आम्हाला काही अजून हे नाही। सरकार म्हणत होतं की मोफत सगळी प्रक्रिया होणार आहे, उपचार होणार आहेत, काही मदत मिळाली? काय अजून मदत त्यांनी सांगितलं। आता त्याच्या आधी आम्ही ॲडमिट झालेलो होतो, आता त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही इकडे ॲडमिट हो। आता माणूस का मेल्यानंतर ॲडमिट होईल का? आम्हाला तर आता ज्याला त्याला इलाज करायची पडते ना। आता काय अपेक्षा आहे तुमची? काय थोडीफार त्यांनी आम्हाला मदत करावी हीच अपेक्षा आहे, कारण माझ्या घरामध्ये माझा मुलगा एकटा कामवणार आहे। दुसरं आम्हाला सोर्स नाही आहे, काही शेती नाही, बाडी नाही, काही नाही। दुसरं आम्हाला आमच्या म्हणजे उत्पन्नाचं साधन दुसरं नाही आहे। थोडीफार मदत झाली तेवढी बरं होईल। काय म्हणाले डॉक्टर? पुढे किती दिवस लागतील? किती दिवसात रिकवर व्हाल? त्यांनी सांगितलं म्हणे आता हे त्यांची जी ट्रीटमेंट होती ते त्यांनी 5 दिवसाचा कोर्स होता, तो 5 दिवसाचा कोर्स पूर्ण झाला म्हणे। आता तुम्हाला फिजिओथेरपी म्हणे तुम्हाला 3 महिने पण लागू शकता, 6 महिने पण लागू शकता, वर्ष पण लागू शकतो म्हणे। ते आता माझ्या शरीर प्रकृतीवर म्हणा का त्याच्यावर अवलंबून आहे। एक इंजेक्शनचा खर्च 20,000 रुपयांपेक्षा जास्त आहे असं मी आता तुमचे चिरंजीव सांगत होते। कितीला एक इंजेक्शन आणि किती इंजेक्शन दिले तुम्हाला? एक इंजेक्शन होतं 20,000 काहीतरी 200 रुपयाच्या आसपास इंजेक्शन होतं, 20,200च्या आसपास। आणि ते इंजेक्शन 12 रोजचे 3 इंजेक्शन देत होते। मदत मिळावी अशी अपेक्षा आहे? हो, मला फार अपेक्षा आहे, कारण माझं दुसरं काहीच नाही आहे। माझ्या मुलाला थोडीफार मदत मिळाली तर बरं होईल, कारण पुढे अजून बरं फिजिओथेरपी दुसरं काही ना काही बरे अजून बाकी आहे। फिजिओथेरपीवाले रोजचे 700 रुपये रोजची बाई फिजिओथेरपी घेते।
भीती तर वाटते, त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं. हे बी असं लावण्यापेक्षा तर मेलेलं बरं. करतायत सगळे तुमच्या घरातले लोक तुमची सेवा करतायत, काळजी करतायत, सगळं ठीक होईल आता. हो, तेच अपेक्षा आहे, आता काय दुसरं. आपण बघतोय 19 तारखेच्या पूर्वी हे स्वतः आजूबाजूच्या परिसरात रोज सकाळ संध्याकाळ स्वतःच्या पायांवर चालायचे, स्वतःची अंघोळ जेवण करायचे. पण GBSची लागण झाली आणि त्यानंतर त्यांची जी दशा झाली ही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आहे. GBSमुळे अनेक कुटुंबांमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण अत्यंत शांत आहे. हे पाहतानाही अशी वेळ कोणावरच येऊ नये. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, संबित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.